नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील आष्टा येथे जमीन वाटप, हक्काच्या जमिनी, देवस्थान जमीन आणि कथित अनियमिततेच्या प्रकरणावरून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। माजी खासदार स्वर्गीय उत्तमराव राठोड यांच्या काळातील जमीन वाटपाच्या प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते शिवराज प्रेमसिंग राठोड यांचे आमरण उपोषण आज 5वा दिवस। उपोषणाच्या निवेदनानुसार आष्टा येथे सीलिंग कायद्याअंतर्गत झालेल्या जमीन वाटपाचे दस्तऐवज गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच हक्कधारक नागरिकांच्या जमिनी व घरांशी संबंधित कागदपत्रे, देवस्थान जमीन, हद्दपार गावगुंड आणि अनुसूचित जाती जमातींच्या हक्काच्या जमिनीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। निवेदनात संबंधित महसूल अधिकारी, रजिस्ट्रार, रेकॉर्ड रूम तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासोबतच जमीन वाटपाच्या कागदपत्रांची पुनर्स्थापना करावी, कथित गैरप्रकारांची चौकशी करावी, संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत आणि हक्कधारकांना न्याय मिळवून द्यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। सामाजिक कार्यकर्ते शिवराज प्रेमसिंग राठोड यांनी प्रशासनाकडे यापूर्वी विविध माध्यमातून तक्रारी आणि निवेदने दिल्याचे या पत्रात नमूद आहे। मात्र मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही न झाल्याचा दावा करत माहूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसून आज 5 दिवस झाले असून याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे। निवेदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संबंधित विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार माहूर आणि पोलीस प्रशासनाकडे ही दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। जमीन वाटपाच्या जुन्या प्रकरणांपासून देवस्थान जमीन आणि हक्कधारकांच्या प्रश्नांपर्यंत अनेक मुद्दे या निवेदनातून उपस्थित करण्यात आले आहेत। आता प्रशासन या आरोपांची चौकशी करून काय कारवाई करते आणि उपोषण प्रत्यक्ष आंदोलनात बदलतो का, याकडे माहूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। उपसंपादक आदित्य खंदारे, अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक घडामोडींसाठी पाहत रहा सक्षम महाराष्ट्र न्यूज। सत्य, सक्षम, समर्पित।